हंता व्हायरसचा जगाला विळखा। भारताने 165 लॅब्स मध्ये युद्ध पातळीवर सुरू केला तपास। हंता व्हायरस आणि भारताची सुरक्षा, हाय लेव्हल बायो सर्व्हिलान्स यंत्रणा झाली सक्रिय। उंदरांच्या विष्ठेतून पसरतोय हंता, भारतात विषाणूचा शिरकाव रोखण्यासाठी मोठी तयारी। उंदरांचा नायनाट करा, हंता व्हायरस पासून वाचवण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन। कोरोना महासाथीचा तो काळ आठवा, ज्याने संपूर्ण जगाची चाके थांबवली, लाखो कुटुंब उद्ध्वस्त केली आणि जागतिक अर्थव्यवस्थेला गुडघ्यावर आणलं। त्या संकटातून जग आता कुठे सावरत असतानाच पुन्हा एकदा एका नवीन विषाणूने दार ठोठावलंय। MV होंडियस या क्रूज शिपवर हंता व्हायरस या विषाणूचा उद्रेक झाला असून त्यात अनेक प्रवाशांचा बळी गेलाय। सर्वात चिंतेची बाब म्हणजे या जहाजावर 2 भारतीय नागरिकही होते। यामुळे भारत सरकार आता हाय अलर्ट मोडवर आले आहे। काय आहे हा व्हायरस, भारताने नेमका काय मोठा निर्णय घेतलाय आणि त्या 2 भारतीयांची प्रकृती कशी आहे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। जगाला कोरोनाने दिलेल्या धड्यानंतर आता आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। सध्या MV होंडियस या आलिशान क्रूज जहाजावर हंता व्हायरसचा उद्रेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या जहाजावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वेगाने हा संसर्ग पसरला असून दुर्दैवाने एका डच महिलेसह काही प्रवाशांचा मृत्यू झालाय। हे जहाज जेव्हा अर्जेंटिनाहून केप वर्डेकडे निघाले होते तेव्हा ही घटना उघडकीस आली। या जहाजावर 23 देशांतील सुमारे 146 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आहेत। सर्वात महत्त्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे या क्रू मेंबर्स मध्ये 2 भारतीय नागरिकांचा समावेश आहे। या बातमीने भारताच्या परराष्ट्र आणि आरोग्य मंत्रालयात मोठी खळबळ उडवली आहे। सध्या 2 भारतीयांना खबरदारीचा उपाय म्हणून नेदरलँड्स मध्ये 45 दिवसांच्या हाय रिस्क क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलंय। हंता व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच विषाणू शरीरात वाढण्याचा काळ हा 1 ते 8 आठवड्यांचा असतो। त्यामुळे या काळात त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत बारीक लक्ष ठेवले जाणार आहे। अद्याप या दोघांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत। ही दिलासादायक बाब असली तरी धोका टळलेला नाही। हंता व्हायरस नेमका काय आहे आणि तो किती घातक आहे हे जाणून घेऊया। हंता व्हायरस हा प्रामुख्याने उंदीर आणि खारींसारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांमार्फत मानवी शरीरात प्रवेश करतो। उंदरांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळेच्या थेट संपर्कात आल्यास किंवा त्यातून उडणारे सूक्ष्म कण श्वासावाटे आत गेल्यामुळे याची लागण होते। यातील सर्वात भीतीदायक प्रकार म्हणजे एंडीज स्ट्रेन। हा स्ट्रेन एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला संक्रमित होऊ शकतो, अशी दाट शक्यता WHO ने व्यक्त केली आहे। हंता व्हायरस 2 प्रकारे मानवी शरीरावर हल्ला करतो। एक म्हणजे HPS म्हणजेच हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम, जो थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो, ज्यामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो। दुसरं म्हणजे HFRS म्हणजेच हिमोरॅजिक फीवर विथ रिनल सिंड्रोम, ज्यामुळे शरीराच्या आत रक्तस्राव होऊन किडनी निकामी होऊ शकते। या आजारात मृत्यूचा दर 20 ते 40% असतो, जो कोरोनाच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे। आता भारताची हाय लेव्हल सतर्कता आणि ICMR चा मास्टर प्लॅन काय आहे? कोरोना महासाथीच्या काळात झालेली जीवितहानी आणि आर्थिक होळी पुन्हा होऊ नये यासाठी भारत सरकारने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारलंय। केंद्र सरकारने तातडीने देशातील 165 डायग्नोस्टिक लॅब्स हंता व्हायरसच्या तपासणीसाठी सक्रिय केले आहे। ICMR ने या विषाणूवर संशोधन सुरू केले असून संशयास्पद वाटणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हाय लेव्हल बायो सर्व्हिलान्स प्रणाली कार्यान्वित केली आहे। विमानतळ आणि बंदरांवर विशेष देखरेख वाढवण्यात आली आहे। जगातील हे संकट नवीन असले तरी भारताने वेळीच उचललेली ही पावले भविष्यातील मोठी हानी टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत। हंता व्हायरस हा सध्या तरी भारताच्या वेशीवर नाही, पण खबरदारी घेणं आपल्याच हातात आहे। कोरोनाच्या अनुभवावरून आपण शहाणपण शिकलं पाहिजे। स्वच्छता राखा आणि आपल्या परिसरात उंदरांचा सुळसुळाट होणार नाही याची काळजी घ्या। सरकार आणि ICMR यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। तुर्तास उंदरांपासून लांब राहणे आणि स्वच्छता पाळणे हाच या संकटापासून वाचण्याचा सर्वात मोठा उपाय आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देश उन्नती। नमस्कार।